दोन राहतील त्याच्यामध्ये मॅच होईल एका ओव्हरची मॅच होईल त्याच्यातून जो जिंकेल तो एक नंबरशी गेलेल. ओके चला ठाकूरपाडा संघ पुढे वाटचाल असेल. ठाकूरपाडा टीमला भिनार पोगाव एका ओव्हरची मॅच परत होईल. देवीदास गोलंदाज आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 सिंगल धाबा आलेल्या आहेत. 1 डॉट चेंडू आलेला आहे. आमचे डीजे मॅन आपण तयारीत राहायचं. चांगले चांगले संगीत. संध्याकाळचा मोसम आहे. ब्रॉस बँड असतील तर ब्रॉस बँड चालवा. ब्रॉस बँड ऐकायला मजा येईल संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. देवीदास गोलंदाजी करत आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो हिम्मतचा हा स्ट्रोक पहा गॅप मध्ये खेळलाय. चेंडू मागे शतरक्षक आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय खणखणीत चौकार. प्रेक्षकांचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून अगदी पहिल्या चेंडूपासून या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे आणि अनेक तमाम भिवंडीकरांसाठी चाचणी स्पर्धा घेऊन आलेली आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्ष सातत्याने सर्वात जुनी असोसिएशन म्हणजेच 40+ संघटना आहे. भिवंडीमध्ये प्रथमतः ही संघटना बनण्यात आली होती आणि आज टॉपवर आहे. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. स्विंग करायचं होतं. मिड विकेटला टार्गेट करायचं होतं मात्र फलंदाज इथे चाललाय. परतीचा प्रवास करतोय. डगआउट मध्ये विकेट मिळतोय. बॅटर आउट होतोय. तुकाराम अतिशय चांगली ही लढत तुम्हाला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या सोबत आमच्या कॉम्बॉक्स जवळ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शरद नवीन फलंदाज क्रमांक 3 वर. पाहूया शरद कोणत्या प्रकारचा क्रिकेट खेळणार आहे. या मॅच मध्ये महत्वाची मॅच आहे. बिंबलघर आणि सारंगाव. चांगला चेंडू स्विंग चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 1 गडी बाद 6 धावा 6 रन 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम सारंगाव. सभी दर्शकों का फिर से एक बार हार्दिक स्वागत. आज का ये दूसरा दिन बड़ा मुकाबला चलता हुआ सारंगाव और पिंपलघर के बीच में. पिंपलघर ने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया. अब तक सही है साबित होता हुआ. पहले ओवर में बांधे रखा अभी भी सारंगाव टीम को. अच्छी गेंदबाजी होती हुई
15 मिनट का समय लगा यहाँ पर। प्लीज समय के बारे में ध्यान रखना। पिंपलगढ़ टीम के कैप्टन 3 ओवर के लिए आपको दिए गए हैं 15 मिनिट। चला मॅच फोकस करा, आपण स्पीडअप करा थोडंसं, कोणत्या प्रकारचा ब्रेक घेऊ नका। गोलंदाजीमध्ये महेश गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत, अनुभवी खेळाडू पिंपलगड संघाचा। लुझनर चेंडू होता, लोअर फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये। चेंडू बॅटची एज घेऊन चाललाय, थर्डमॅन क्षेत्रामध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये। चेंडू चाललाय सीमा रेखापार, येतोय चौकार। क्षेत्र आहे सोमनाथ दादा चौधरी साहेब पुन्हा जोडलेले आहेत आमच्या सोबत आमच्या व्हीआयपी डाईज वर। चौकाराने संघाची धावसंख्या झालेली आहे, धावफलकावर 10 धावा। गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज महेश याच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलाय। देवीदास याच्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि सुरुवातीला महेशने पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च केलेल्या आहेत। नक्की पंचांचं काय चर्चा सुरू आहे पाहूया आपण। ॲज अंपर लारा सर आणि माधव ठाकरे सर जी काही चर्चा करायची असेल आपण एकत्र करायची आहे, कारण की ही स्पर्धा फार मोठी आहे। चार षटकांचा सामना आहे सर। यस, मी नेहमी म्हणत असतो की पहिले जे 3 षटक आहेत ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत। पुन्हा एकदा बॅटची एज आणि वॉड कॅच, फलंदाज आउट होतोय। अजून एक ब्रेक तो मिळतोय टीम पिंपलगड संघाला। धन्यवाद डीजे। पुन्हा एकदा सन्माननीय नीलमदादा नाईक आमच्याशी जोडतायत। बॉक्स लंगडी असोसिएशन अध्यक्ष आहेत महाराष्ट्र, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आउट होणारे फलंदाज हिम्मत, या मॅच मध्ये हिम्मत दाखवू शकले नाही आपल्या संघासाठी। मागच्या मॅच मध्ये 20 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती। आमच्या सोबत आमच्या समालोचक कक्षामध्ये आपण पाहतोय रोहन पाटील, तसेच रुपेश ठाकरे आणि त्याचबरोबर आमचे डीजे मंगेश भंडारी उंबाडे गावचे, कल्याण उंबाडे गाव ऑपरेटिंग करताना। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लहू, मागच्या मॅच मध्ये कॅश प्राइज पटकेली होती या खेळाडूने। कॅश प्राइज आज भरपूर खेळाडूंना मिळाली आहे। असं मनोरंजन आणि प्रेक्षकांचं खेळ बघण्याकरता असे पाहुणे उपस्थित असतात। गोलंदाज महेश, शॉर्ट पिच चेंडू, फायदा घेता आला नाहीये। मिस टाइम चेंडू हवेमध्ये, अजून एक धक्का महेशने दिलाय। काय गोलंदाजी पाहायला मिळते पिंपलगड संघाची। लहू भी लौट चुके, अब लहू देखील निराश करून चाललेला आहे। कुठे चांगला होत नाहीये सारंगाव संघासाठी, कारण की सुरुवातीला चौकार आला होता महेशच्या अगेन्स्ट आणि महेशने लगेचच पलटवार केलेला आहे। 2 मध्ये 2 विकेट घेतलेल्या आहेत। चांगली गोलंदाजी, अखूट टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळत आहे। फिरकी गोलंदाजी न्यूमॅन मानाजी। आता पाहूया, मान सन्मान आपल्या संघाचा वाढवावा लागेल, तर मानाजी याला शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे। चांगला खेळ होणं देखील फार महत्त्वाचं आहे। जेव्हा आपण आपल्या गावासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या गावाचा मान सन्मान वाढवण्यासाठी खेळत असतो, तेव्हा तुमचा परफॉर्मन्स देखील चांगलं होणं फार महत्त्वाचं आहे। तुमचे पाठीरेखी जे असतात, तुमचे क्रिकेटचे चाहते आहेत, ते तुम्हाला नेहमी जवळून बघत असतात। काही मैदानामध्ये उपस्थित असतात, तर काही युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघत असतात। तर तुमचा परफॉर्मन्स चांगलं होणं फार महत्त्वाचं आहे। जेव्हापासून 40+ क्रिकेट सुरू झालं मित्रांनो, तमाम भिवंडीमध्ये जेवढे लेजंड खेळाडू आहेत ते आज 40+च्या संघटनेच्या माध्यमातून खेळत आहेत। हॅट्रिक चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये गोलंदाजाला। एखादा यॉर्कर चेंडू जर आला असता तर कदाचित
फर्निचर बिघडला असता फलंदाजाचं, मात्र डॉट चेंडू टाकला गेला. मागच्या मॅच मध्ये दिनेश भोईर थोडेसे निराश टीम भेनाड संघासाठी. इथे फुलटा चेंडू, टॉप पे चेंडू हवेमध्ये, शतरक्षक भरपूर दूरवर आहे. एक धाव झाली आहे, दुसरं धाव आरामात पूर्ण करण्याची तयारी दिसते. मानाजीने 2 धावा मिळवल्या आपल्या संघासाठी. धावा धावफलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजेच 12 धावा. 3 विकेट्स गमावलेल्या आहेत. विकेट कुठेतरी थांबणं फार महत्वाचं आहे. 4 षटकांचा जेव्हा सामना असतो तेव्हा 40+ धावा. मागच्या मॅच मध्ये 49 धावा कमी पडल्या होत्या, कारण की त्या मॅच मध्ये अशोक म्हात्रे नावाचा वादळ आला होता. चौकार षटकारांची आतिषबाजी करून ते आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. हा चेंडू पहा, खूप चांगला आहे. डॉट चेंडू आहे. चांगल्या षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. 2 षटक कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त 12 धावा. 6ची सरासरी 24 ते 25 धावा बनू शकतात. मोठे फटके 40+ धावा बनू शकतात. सायंकाळ आहे, हवा थोडे डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी ॲडव्हान्स आहे. तुमच्याकडे जर डावखुरे हाताचे फलंदाज असतील तर त्यांना संधी द्या. संध्याकाळचा हा क्षण आहे. आता गोलंदाजीमध्ये पाहूया कोणता तिसरा गोलंदाज आहे. ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे तो म्हणजे पिंपलगड संघाचा अंकुश. पाहूया, 2 गोलंदाजाने रनांवर तर धावांवर अंकुश लावलेला आहे. देवीदास नंतर महेश. आता हा अंकुश किती अंकुश लावेल आपल्या गोलंदाजीमध्ये आणि इथून कोणत्या प्रकारे शरद जो गोलंदाज अंकुशच्या अगेंस्ट मोर्चा खोलेल. शरद को अब सरदर्द बनना होगा. अच्छी बल्लेबाजी करनी होगी. लंबे लंबे स्ट्रोक आना जरूरी है टीम सारंगाव के लिए. गोलंदाज अंकुश. पहिला चेंडू राइट हम ओव्हर द विकेटने. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडू मध्ये जर 25 धावा आल्या नाही तर मग गोलंदाजी करताना सारंगाव संघाला भरपूर संघर्ष करावा लागेल. म्हणून इथून टार्गेट सोडवणं फार महत्वाचं आहे. हा पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मिस्की हुक चेंडू टॉपच झाला होता. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे. बैटर आउट होईल. अजून एक धक्का. शरद भी लौट चुके अब डगआउट में. बड़ी मछली फंसती भी. खूप चांगला शतरक्षण पाहायला मिळाला. रनआउटचा विकेट देखील मिळाला. धावसंख्या 13 धावा झालेल्या आहे धावफलकावर. नवीन फलंदाज मुकेश क्रमांक 6 वर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अंकुश. सध्या तरी रोख लावली आहे गोलंदाजाने. अंकुश लावला आहे सारंगाव संघाच्या या धावेना. पुढचा चेंडू. हा चेंडूची लेंथ लाईन खराब होती मात्र फायदा घेता आला नाहीये. आणि एक धाव अशा वेगाने पूर्ण केले की दुसरा धाव सहजरित्या पूर्ण केला. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ते 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावाने संघाची धाव संख्या धाव फलकावर लागलेली आहे ती म्हणजे 16. यानंतरचा टॉस होणार आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. संदेश वखारे पुढच्या मॅचचा टॉस आपण घ्यायचे. धाव संख्या 16 धावा 16. गोलंदाजी करताना गोलंदाज अंकुश. या षटकामध्ये देखील शांतता पाहायला मिळाली आहे. या मुख्य व्यासपीठावर सोमनाथ दादा, कबीर दादा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विलास बालू, प्रमोद भोईर, अनेक दिग्गज या व्यासपीठावर. अंकुशाचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. सरवली पाईपलाईन एन कडून गोलंदाजी करताना पुन्हा एकदा समोर गोलंदाजच्या डाव्या बाजूने चेंडू चाललाय. महेश आहे तिथे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग होत आहे. पिंपलगड संघाने खूप चांगला क्रिकेट खेळले. आत्ताच्या सध्याच्या घडीला जर बघितलात
15 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 15 चेंडूमध्ये अतिशय चांगला क्रिकेट राहिला आतापर्यंत. एकही एक्स्ट्रा धाव आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी अंकुशची पाहायला मिळते. विकेट कीपर गणेश पाटील. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट क्षेत्ररक्षण लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटच्या दुनियामधील अजून एक मोठं नाव गणेश पाटील आपण पाहतोय विकेट किपिंगचं काम करताना. चांगला क्रिकेट खेळलाय सध्याच्या घडीला पिंपळगड संघाने. एक बलाढ्य संघाला पराभूत केला होता सारंगाव संघाने. मात्र धावांसाठी तरसताना मैदानामध्ये त्याला आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. अजून एक डॉट चेंडू समाप्त होत आहे. किती मोठी रिस्क घेतली जाते गणेश पाटलाच्या माध्यमातून. मागच्या बाजूला एकही क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला नाहीये आणि असे विकेट कीपर कमी पाहायला मिळतात भिवंडीमध्ये. प्रल्हाद पाटील, सुजित नाईक आणि काल तर तुम्ही बघितलं असेल कारुली संघाचा क्षेत्ररक्षक जबरदस्त कामगिरी करतो. मात्र हे पहा ओव्हर थ्रो झालाय आणि अंकुशला माहिती आहे हा थ्रो थोडासा चुकीचा आलाय. लगेच बॅकअप साठी जाताना पाहायला मिळाला. एका धावाने संघाची धावसंख्या 18 धावा. 18 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद झाल्यात. 18 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. अंकुशने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पहिल्या 2 षटकामध्ये 12 होत्या, 6 ऍड झाल्यात. धावसंख्या 18 धावा धावफलकावर. महत्वाचा चेंडू सारंगाव संघासाठी. येणारे 7 चेंडू महत्वाचे असतील. मोठा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे. ओ माय गॉड, पहा काय बॅलन्स केलाय तिथे. जबरदस्त फिल्डिंग, चांगली कामगिरी आहे. भरत होते तिथे आणि परत आले धावून तिथे आपल्या संघासाठी. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ, 3 ओव्हर की समाप्ति. 19 रन 4 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम सारंगाव. कठिनाई में चलती हुई आने वाले 6 गेंदों में यहां से 20 रन जोड़ने होंगे. 20 धावा जोडावे लागतील शेवटच्या स्लॉगर षटकामध्ये, तरच एक टार्गेट चांगला सेट होऊ शकतो. यहां से 4 मिनट बचे. पिंपलगढ़ टीम के कैप्टन ध्यान रखने समय के बारे में. वेल फार महत्वाचा आहे. यानंतर अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत. चौथ्या षटकासाठी मिस्टर गोट्या गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार. गोट्या पाहूया गोट्या कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. फिरकीचा जादूगर आहे गोट्या. पहिला चेंडू स्विंग चेंडू टाकलेला आहे. इस्टनच्या अगदी वरतून चेंडू लाईन झालेला आहे. डॉट चेंडू टाकलेला आहे. समोर जो मेन गेट आहे त्या मेन गेटावर जी बाईक पार्क आहे त्या बाईकची लाईट चालू आहे. प्लीज त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. थोडस त्रासदायक ठरत आहे मैदानामध्ये. इथे काय घडलंय पाहूया आपण. धाव मिळत नाहीये. गोट्या देखील आपल्या अंदाजामध्ये गोलंदाजी करताना त्यांच्याकडे बघितल्यानंतर 60+ वय वाटतोय ज्या प्रकारचं इथून पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हा जिद्द आहे. गोट्याची कामगिरी आहे आणि गोट्याचा हा स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. दांडी गोल केली आहे. अजून एक धक्का दिला पिंपलगड संघाने. बॅटर आउट होतोय. वर्ष 66 वय. अजूनही क्रिकेट जिवंत ठेवलाय. या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. असे खेळाडू फार कमी पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ, जिद्द आणि त्यांच्या गोलंदाजीमध्ये पहा ना किती पेस आहे. अजूनही अशा वयाचे गोलंदाज एकतर घरी असतात तर काही फिरत असतात गावामध्ये. मात्र या वयाचे खेळाडू खेळत आहेत मैदानामध्ये. हे फार आनंद आहे या भिवंडीमध्ये. नक्की जाता जाता गोट्याला देखील मिळून जाईल मी. चांगली गोलंदाजी केली आहे गोट्याने आतापर्यंत. असे खेळाडू संदेश फार कमी पाहायला मिळतात. जब भी खेलते ऐसे प्लेयर छा जाते. अब तक छा गए ये गेंदबाज. नवीन फलंदाज आलेला आहे दिलीप. स्विच हिट
येणाऱ्या 3 चेंडूमध्ये बॅटलाही चेंडू स्पर्श झालेला नाहीये मित्रांनो, आणि चौथा चेंडू हा खेळाडू रिव्हर्स स्ट्रोक खेळत आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अगोदर स्ट्रेट ड्राईव्ह मिडल करणं फार महत्वाचं होतं. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळलाय, मिड विकेट क्षेत्राहून क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक धाव झालीये, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाही तर मूडच नाहीये फलंदाजाचा. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 20 धावा, 20 रन. एका चेंडूचा खेळ बाकी आहे, एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आता स्ट्रायकिंग वर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे मानाजीने आतापर्यंत 5 चेंडू खेळलेले आहेत आणि 6 धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. एक मात्र असा खेळाडू आहे ज्याने 6 धावा बनवल्यात. हिम्मतने 5 धावा बनवल्या होत्या, त्यानंतर ही शांतता पाहायला मिळते. गोट्या खूप चांगली गोलंदाजी आहे. शेवटच्या षटकाचा हा विलन गोलंदाज आहे. काय गोलंदाजी केली, जोरदार टाळ्या होऊन जाते या गोलंदाजासाठी. फक्त एकच धाव दिली आणि एक विकेट देखील घेतलेला आहे. गुड बॉलिंग. तर मित्रांनो, धावा झालेल्या आहेत त्या 20-21 धावांचा टार्गेट 24 चेंडू मध्ये ठेवलेला आहे सारंगाव संघाने. एक छोटासा ब्रेक मध्ये टॉस साठी व्हॉइस ऑफ बिनार संदेशजी वखारे आपल्या सोबत असतील टॉस बॉक्स मध्ये. संदेश. हॅलो. तर टॉससाठी यायचं आहे जर्मन पोगाव आणि स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान बिनार, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचंय. लॉट कमिटी सदस्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत. राजेंद्रदादा पाटील यांच्या हस्ते टॉस. छापा असा कॉल आणि काटा आलेला आहे. निर्णय काय असेल बिनार संघ? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बेस्ट ऑफ लक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. छोटासा आव्हान आहे, 21 धावा फक्त बनवायचे 24 चेंडू मध्ये. यानंतरचा सामना पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेला आहे. बिनार विपक्ष पोगाव, कडक मॅच. रोहन पाटील आपण संपर्क साधायचे संदेश वखारे यांच्याशी. चला क्षेत्ररक्षण लावलेला आहे. मॅच सुरू करायची. पंच लाला सर, माधव ठाकरे सर, चला आपल्या जागेवर जायचं आपण. आजचा दिवस फार मोठा आहे टेनिस क्रिकेट बॉलचा.
दुसरा दिवस जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आलेला आहे. आमचे मित्र रोहन पाटील पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडलेले आहेत. अतिशय चांगले समालोचक आहेत. त्याचबरोबर सध्या ॲज अ कॉमेंटर, ॲज अ स्कोरर दोन्ही भूमिकामध्ये या स्पर्धेमध्ये ते आलेले आहेत. नंदू आणि महेश ही जोडी खेळपट्टीवर आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. पहिला चेंडू करारा ऑफ ड्राय गॅप मधून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जाणारा खणखणीत चौकार. सुरुवात चौकाराने केली आहे नंदू. सुरुवात इथे झालेली आहे पिंपलगड संघाची. 7 ते 8 किलोमीटर अंतरावर सारंगाव आहे आणि इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर पिंपलगड गाव आहे. मोठा पटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडूने कमबॅक केलेला आहे ज्ञानेश्वरने. 4 धाव फलकावर लागलेले आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्फोटक विध्वंसक फलंदाजी आहे पिंपलगड संघाकडे. मात्र सलामीची जोडी 4 धावांवर सध्या खेळत आहे. तितकंच चांगला अनुभव ज्ञानेश्वर यांचा तुम्हाला पाहायला मिळत आहे. फिरकीचा जादूगर आहे. टॉप ए चेंडू हवेमध्ये, विकेट मिळणार नाहीये. झेल पकडण्याचं जेटमेन चुकलं होतं तिथे आणि त्याच्यावर 2 धावा मिळालेल्या आहेत. अगोदरच धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं शतरक्षण डोकेदुखी ठरू शकतो सारंगाव टीम संघासाठी. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर एखादा विकेट जर आला तर नक्कीच पुढच्या षटकामध्ये मनोदर वाढू शकतो गोलंदाजाचा. ज्ञानेश्वरींचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होते. अजून एक धक्का आता लागलेला आहे इथे. मॅच गरम करायची असेल तर विकेटच घ्यावं लागतील. कमॉन डीजे. असेच विकेट घ्यावा लागतील तरच मॅच बनू शकतो सारंगाव संघासाठी. पहा अजून एक आम्हाला माहिती मिळते. 61 वय गाठलेली आहे गोलंदाज ज्ञानेश्वर याने. अतिशय जबरदस्त खेळाडू. 40+ दुनियामध्ये असे जास्त वयाचे खेळाडू कमीच आहेत, मात्र त्यांचा परफॉर्मन्स देखील चांगला होत असतं. भरत आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. परत पाहूया. भरतने फिल्डिंग चांगली केली होती. ज्ञानेश्वर यांनी विकेट घेतलेला आहे. थोडंसं स्लोहर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. लॉगॉनला शतरक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव पूर्ण झालेला आहे. एका धावाने समीर स्पोर्ट पिंपलगड संघाची धावसंख्या झाली आहे 7. आई गावदेवी पिंपलगर आहे, काही हरकत नाहीये. समीर हा फार जुना नाव आहे या गावाचा. सात धावा झालेल्या आहेत. ज्ञानेश्वर यांचं पुढचं चेंडू, शॉर्ट पिच चेंडू महेशच्या रडार मध्ये आलाय आणि पाठवला चेंडू सीमा रेखा पार. महेशच्या बॅट मधून निघणारा हा षटकार. मध्ये पाहूया आपण. खराब चेंडू, ओव्हर पिच चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता आणि चेंडूला पाठवून दिलं सीमा रेखा पार. षटकार. महेश नावाचे खेळाडू नेहमी घातक असतात. धावसंख्या 13 धावा. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे.
18 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे आणि मानाची गोलंदाजी करणार आहेत. मोठा फटका कॅच होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. सध्या व्यासपीठावरून मनोरंजन केला जात आहे, क्रिकेटला एन्जॉय केला जात आहे. चेहऱ्यावर स्मित आणण्याचं काम करतायत. आयुष्यात आनंदाने हसत राहा. बॅटची एज घेतली आहे मागच्या बाजूने. क्रिकेट कम फुटबॉल पाहायला मिळाला. चेंडू चालला सीमा रेखापार. सन्माननीय कुंदन पाटील साहेबांच्या बॅनरला सलामी देणारा हा चौकार येतोय. अध्यक्ष आहे सन्माननीय कुंदन पाटील साहेब यांचा बॅनर ठीक आपण पाहतोय. पुन्हा एकदा काय घडलंय पाहूया. बॅटची एज घेतली की काय, मात्र हा क्रिकेट चुकीच आहे सारंगाव संघाचा. विकेट किपर जेव्हा क्लोज असतो तेव्हा शॉट थांबण्याच्या क्षेत्रक्षाने पूर्णपणे तयारीमध्ये असणं फार महत्वाचं आहे. असं वाटतं की शेवटच्या मोमेंटला बॅटची एज घेतली होती. पंचांनी कोणत्या प्रकारचा इशारा केला नाही, म्हणजे बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. काही हरकत नाहीये, फक्त आता 2 धावांची आवश्यकता आहे. 2 पाऊल दूर आहे विजयापासून पिंपलगड संघ. मानाजी, ओहो, क्लासिकल ड्राईव्ह. खाली क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू. कव्हर पॉइंटच्या बाहेर जाणारा खणखणीत अजून एक चौकार. आता मॅच इथे फिनिश झालेली आहे. आई गावदेवी पिंपलगड संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. मात्र मॅन ऑफ द मॅच देण्या अगोदर मी पुन्हा एकदा आवाज देईल. आम्ही भिनारकर आणि आम्ही पोगावकर आपण आता मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 2 विकेट घेतले, धावांना रोख लावली, नाव आहे, एक षटकार देखील आला त्यांच्या बॅटनं. खेळाडूचं नाव आहे महेश. इज द मॅन ऑफ द मॅच. महेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच. चला पुढच्या मॅच सुरुवात करायची आहे. आम्ही भिनारकर चला मैदानाच्या आतमध्ये जायचं. आपण मैदानाच्या आतमध्ये भिनार संघाला आपण जाताना पाहतोय. पोगाव संघाने देखील आता आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. आणि ठीक व्यासपीठावर महेश दादा आपण लवकरात लवकर यायचं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्याकरता. संदेश वखारे थोडीशी पंचांसोबत आपण चर्चा करून घ्या. मॅन ऑफ द मॅच साठी महेश दादा या आपण. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्याकरिता या मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. सन्माननीय प्रमोद दादा भोईर आपण महेश यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. यस, सुपर संडे मध्ये महेश दादा नंतर या आपण. यस, सबसे बड़ा मुकाबला, क्या फिर से एक बार वही मुकाबला जो पिछले मैच में अशोक मात्रे ने अच्छी बल्लेबाजी की थी. क्या भिनार पलटवार करना चाहेंगी? ये काफी बड़ा मुकाबला चलता हुआ. आप चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ न घेता सुरू करायचं आहे मॅच. अशोक दादा चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आपण. स्वतः अशोक मात्रे मैदानाच्या आतमध्ये. या मॅचचा विजेता संघ श्री अष्टविनायक ठाकूरवाडा संघ बरोबर खेळणार आहे. तर ठाकूरवाडा संघाने तयारीत राहायचं आहे. यस, पिंपलगर आणि मानकोली टीमचे कॅप्टन आपण या. एकाच षटकाचा मॅच आहे तर लगेचच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. मानकोली टीमचे संदीप